श्री स्वामी समर्थ. नमस्कार सखीनो, माझ्या अन्नपूर्णा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. या महिन्यात कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला षष्ठीला एकादशी असे म्हणतात. या एकादशीला खूप महत्त्व आहे. या दिवशी व्रत केल्यास विष्णूजी सोबतच देवी लक्ष्मीची कृपाही प्राप्त होते. चला तर जाणून घेऊया षष्ठीला एकादशीचे महत्त्व. मान्यतेनुसार षष्ठीला एकादशीच्या पूजेमध्ये भगवान विष्णूंना तीळ अर्पण करण्याचा आणि तीळ दान करण्याचा नियम आहे. काय आहे षष्ठीला एकादशीची कथा? एकदा नारद मुनी वैकुंठात पोचले. तेथे त्यांनी भगवान विष्णूंना षष्ठीला एकादशी व्रताचे महत्त्व विचारले. नारदजीच्या विनंतीवरून भगवान विष्णूंनी सांगितले की प्राचीन काळी ब्राह्मणाची पत्नी पृथ्वीवर राहत होती. तिच्या पतीचा मृत्यू झाला होता. ती माझी प्रिय भक्त होती आणि माझी भक्ती करत होती. एकदा त्या ब्राह्मणीने महिनाभर उपवास करून माझी पूजा केली. व्रताच्या प्रभावाने तिचे शरीर शुद्ध झाले, पण ती कधीही ब्राह्मणांना व देवांना अन्नदान करत नसे. त्यामुळे भगवान विष्णूजींना वाटले की ही स्त्री वैकुंठात राहूनही अतृप्त राहील. म्हणून स्वतः भगवान विष्णू तिच्याकडे भिक्षा मागण्यासाठी गेले. भिक्षा मागितल्यावर तिने मातीचा एक गोळा उचलून भगवान विष्णूजींच्या हातावर ठेवला. काही काळाने ती शरीर सोडून वैकुंठात आली. तिला एक झोपडी आणि आंब्याचे झाड दिसले. रिकामी झोपडी पाहून ती विष्णूजीकडे आली आणि म्हणाली, मी धर्मनिष्ठ आहे, मग मला रिकामी झोपडी का मिळाली? तेव्हा तिला सांगितले की अन्न दान न केल्याने आणि मला मातीचा एक गोळा दिल्याने असे घडले. तेव्हा भगवान विष्णूजी सांगतात की जेव्हा देवकन्या तुला भेटायला येतील तेव्हा तू षष्ठीला एकादशीच्या व्रताचा नियम सांगितल्यावर तू तुझे दार उघड. विष्णुदेवाने सांगितल्याप्रमाणे त्या ब्राह्मणीने तेच केले आणि षष्ठीला एकादशीचे व्रत केले. उपवासाच्या प्रभावामुळे तिची झोपडी अन्न आणि पैशाने भरून गेली. म्हणून हे नारदा, या एकादशीचे व्रत करून तीळ व अन्नदान करणाऱ्याला मुक्ती व वैभव प्राप्त होते. माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.